केतूचं राशी परिवर्तन हे मघा नक्षत्रामध्ये होत आहे. कसं जाणार आहे मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस चांगले जातील, कारण खूप साऱ्या चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी असणार आहेत. कारण तिसऱ्या घरामध्ये हे गोचर होत आहे. तिसरं घर हे खूप चांगल्या गोष्टीसाठी मानलं जातं, नवीन सुरुवातीला मानलं जातं. त्याचबरोबर तुम्हाला गुरु दीक्षा घेण्याचे योग सुद्धा येत आहेत. त्याचबरोबर धार्मिक स्थळी तुम्ही भेट द्याल, तुम्हाला तुमचे छोटे मोठे प्रवास धार्मिक ठिकाणी होतील. त्याचबरोबर काही परदेशी प्रवास पण दाखवत आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुम्हाला ना धार्मिक गोष्टीबद्दल फार जाणून घ्यायची किंवा त्याच्याबद्दल अभ्यास करण्याची रुची वाढेल. गूढशास्त्र याच्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायची रुची वाढेल. स्पेशली जे लोक हिलिंगमध्ये आहेत, डॉक्टर, नर्स या क्षेत्रामध्ये आहेत, त्यांच्यासाठी फार चांगला काळ असणार आहे. तुमच्यासाठी खूप चांगली ग्रोथ असणार आहे मिथुन राशीच्या लोकांसाठी. पण इथे थोडासा स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. हस्बंड वाईफचे रिलेशन थोडेसे तुम्हाला पाहावे लागतील, कारण इथे थोडासा काही गोष्टी त्रासदायक सुद्धा दाखवत आहे किंवा काही गोष्टी तुम्हाला हस्बंड वाईफमध्ये थोडेसे भांडण तंटा याही होऊ शकतात. त्यामुळे तिथे थोडंसं मन शांत ठेवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं धाडशी निर्णय तुम्ही घ्याल. धाडशी निर्णय चांगल्या गोष्टीसाठी सुद्धा असतील, पण एक मात्र आहे की चेंज काहीतरी खूप चांगला होणार आहे, तो चांगल्यासाठी होणार आहे. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप चांगल्या गोष्टी होतील. तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं उपाय जे दिलेत ते नक्की करा. चांगल्या गोष्टी होणार आहेत. डिसेंबरपर्यंतचा हा काळ आहे. खूप चांगल्या गोष्टी होतील, पण पॉझिटिव्ह राहणे, चांगला विचार करणे, उपाय करणे हे मस्ट आहे. तर नक्की ट्राय करा. बेस्ट ऑफ लक.